तुमचा सहवास मला सोन्याच्या तुरुंगासारखा वाटायला लागलाय आणि त्या तुरुंगातून आपली सुटका नाही म्हटल्यावर खूप फ्रस्ट्रेट झालो मी। काल जे काही घडलं ते पुन्हा कधीही घडता कामा नये आणि जर का तसं झालं तर कुणालाही मी दुसरी संधी कधीच देत नाही। दिवाकर बोला ना काहीतरी। दिवाकर ती आपली जागृती नव्हती ना? आपल्याला सोडून गेला ज्या कोणी माझ्या जागृतीचा खून केलाय जागृती त्या लोकांना मी सोडणार नाही। तो बाईकवाला कोण होता? अच्छा म्हणजे तुम्ही सगळं बघत होता तर? अहो मॅडम ह्या असे टिपर ठेवावे लागतात। हे तुम्हाला खबरी मिळतात ना, त्या कुठून मिळतात? या खबरींकडूनच मिळतात। म्हणजे तो तुमचा खबरी होता तर? हो या खबरी लोकांबद्दल असं मोठ्याने बोलायचं नसतं। आता हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको। ते एसीपी महाडी काय कमी होते? ही बाया येऊन बसली डोक्यावर माझ्यावर नजर ठेवायला। अरे का आमच्या मुळावर उठलायस? हा जगू दे ना आम्हाला सुखाने। हवी अरे अरे कशी बशी समजूत काढून माधुरीला मी घरी घेऊन आलोय आणि तिने स्पष्ट सांगितलंय तू तिला तिच्या डोळ्यासमोर पुन्हा दिसलास ना तर ती पुन्हा घर सोडून निघून जाईल। तू तर आता मोठा सुपरस्टार झालाय ना, सागर द ग्रेट सिंगर। अरे अरे आयुष्यात 10 मुलींशी तुझे अनैतिक संबंध येऊ शकतात पण माझं तसं नाहीये। तुमचे हे 1.25 करोड रुपये वसूल झाल्यावर तरी मला जाऊ देणार की नाही? नाही मॅडम। सागर, मला माझा मोबदला पुरेपूर मिळाल्याशिवाय मी कशी बरं जाऊ देईन तुला? मॅडम सागर, ज्या गोष्टीसाठी आपण बदनाम झालेलो ती गोष्ट पुरेपूर करायला काय हरकत आहे? तुम्ही इथे कशाला आलाय? सागर, अरे काय हाल करून घेतलेत? अरे अरे इट्स अ इंडस्ट्री, इथे अशा घटना घडतच असतात। मीडियाला अशा गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट असतो
की एखादी टाचणी पडल्यानंतर जो हलका आवाज येतो ना, तो सुद्धा इथले लोक मोठमोठ्यांदा नगारा वाजवून सांगत असतात. सो सो डोंट टेक इट सिरियसली. सागर, फॉरगेट इट. नको ना मनाला लावून घेस. विसर ना. विसरू? नम्रता, प्रिया उठली? हो. तू तिला चहासाठी बोलवलंयस ना? येते. काल रात्री तू तिला काही बोलली नाहीस ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्रिया, काल रात्री तू जेवलीस ना? नाही, का? भूक नव्हती. प्रिया, अगं असं उपाशी राहून आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात. मग जेवणावर राग का काढायचा? मग कोणावर राग काढू? माझ्या स्वतःवर, ममावर, का तुमच्यावर? प्रिया, अगं नम्रता, ममा, मला हे लग्न करायचंच नव्हतं, तरी तुम्ही माझ्या मागे लागला होतात. लग्न कर, लग्न कर, मुलगा सेटल आहे, असं आहे, मग तसं आहे. अगं पण प्रतीकच्या मनात असं काही असेल असं आम्हाला खरंच वाटलं नाही. मम्मा, मी लहान होते ग. पप्पा, पण तुम्हाला जगाचा अनुभव होता ना हो. मग प्रतीकला ओळखण्यात तुमची कशी चूक झाली? पप्पा, तुम्हीच म्हणता ना, माणूस बघितल्यावर मी लगेच ओळखतो. मग प्रतीक बद्दल तुमचा अंदाज कसा काय चुकला? खरंय, नाही ओळखलं आम्ही प्रतीकला. पण त्याच्या मनात हे असं काय चाललंय हे आम्ही कसं ओळखणार? त्यात पप्पांचा काय दोष आहे? बरोबर, दोष कुणाचाच नाहीये. दोष फक्त माझा आहे. प्रिया, अगं विसरू? माझ्या आयुष्यात एवढी मोठी घटना घडली आणि ती एवढ्यात विसरू? साऱ्या दुनियेत माझी बदनामी झाली आहे, ती अशी पटकन कशी विसरू? अरे मग काय आयुष्यभर या गोष्टीला तू कुरवाळत राहणार आहेस का? अरे अशा लहान सहान घटनांनी तू जर काय इतका लहान सहान? ही गोष्ट तुमच्या करता लहान सहान असेल मॅडम, पण तुमच्या या लहान सहान गोष्टीमुळे माझं अख्खं आयुष्य बदनामीच्या चव्हाट्यावर आणून ठेवलंय. माझे आई बाबा, बहीण भाऊ यांच्याशी मी नजर नाही मिळवू शकत. अविने तर मला घरी नकोय म्हणून सांगितलंय, आणि हे सगळं घडलंय फक्त तुमच्यामुळे. वा, फक्त माझ्यामुळे? हो हो, तुमच्यामुळे. मी तर या इंडस्ट्रीत नवीन होतो ना, पण तुम्ही मला हा असा अनुभव दिला. सागर,
तुला एक गोष्ट सांगू? तू इंडस्ट्रीत असूनही अजून इंडस्ट्रीच्या बाहेरच आहेस. म्हणजे कळेल तुला हळूहळू. जसजसा इंडस्ट्रीत मुरू लागशील ना, तसा कळेल तुला या सगळ्याचा अर्थ. तू आराम कर. काय ग हिमांगी, सीमा कधी गेली? दुपारी जेवून 4 वाजता गेली. निघताना घरातून पाय निघत नव्हता हो तिचा. अगं कसा पाय निघेल तिचा या घरातून? किती झालं तरी तिचं माहेर आहे हे. मुलगी सासरी वर्षभर राब राब राबली तरी माहेरचे 2 दिवस तिला सुखावून जातात. आता ती 2 दिवस माहेरच्या माणसात राहिली ना की सासरचा सगळा त्रास विसरून जाते ग. तरी पण ह्यावेळी सीमा मला जरा दुःखी वाटली. म्हणजे माझ्यापासून काहीतरी लपवते असं वाटलं मला. म्हणजे तसं नक्की नाही सांगता येणार, पण तिची सासू तिला नक्की त्रास देत असेल. ही सांगत नाही हो आपल्याला. आणि तिने तुला सांगितलं तरी तू काय करणार आहेस? हे बघ, आपली सीमा एक खंबीर मुलगी आहे. तुला काय वाटलं ती सासूचा जाच निमूटपणे सहन करेल? तरी पण काळजी वाटते हो मुलीची. ती तिथे एकटी, आणि मोहनराव तिच्या बाजूने आहेत की नाही कुणास ठाऊक. तुम्हाला आठवतं एकदा आपण नांदगावकरांच्या लग्नाला गेलो होतो. सीमा तेव्हा 1.5 वर्षाची होती. तिला आपण शेजारच्या काकूंकडे ठेवून गेलो होतो. जेव्हा लग्नाहून परत आलो तेव्हा रडून रडून किती बेजार झाली होती ती. त्यानंतर कधीही मी तिला एकटं सोडलं नाही, अगदी आतापर्यंत, तिचं लग्न होईपर्यंत. आणि आता ती एकटी आपल्यापासून इतकी दूर कशी राहत असेल होती. कशी राहत असेल, कशी राहत असेल ती. अगं वेडाबाई, अगं रडतेस काय? मलाही माझ्या मुलीची काळजी आहे म्हणून मी तुझ्यासारखं मुळू रडत बसू का? अगं ती अगदी सासरी सुखरूप असेल, काही काळजी करू नकोस.
हॅलो हॅलो, कशाला फोन केलायस? मला तुझ्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. प्रिया प्रिया प्लीज 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 प्रिया, फोन ठेवू नकोस. मला एकदा भेटायचंय तुला. हॅलो हॅलो, ऐकतेय मी. बोल. प्रिया, मला तुला भेटायचंय. कशासाठी? प्रिया प्रिया 2 मिनिटं मला बोलायचंय तुझ्याशी. मला एकदा भेट प्लीज. प्रतीक, कशाला मला त्रास देतोयस? मला तुला भेटण्याची इच्छा नाहीये आणि तुझ्याशी बोलण्याची सुद्धा. प्रिया, असं करू नकोस. हे बघ प्रिया, जे काही झालंय त्याचा मला फार पश्चाताप होतोय. मला तुझी माफी मागायची आहे प्रिया. प्लीज एकदा भेट मला. प्रिया प्रिया प्रिया, बोल ना प्रिया. भेटूया ना? ठीक आहे. हॅलो, मग आज संध्याकाळी 5 वाजता मॉडर्न कॅफे मध्ये भेटूया. नाही, बाहेर नाही भेटायचं. मग तू इथे घरी यायचं. मम्मा पप्पा सगळ्यांसमोर तू भेटायचंस आणि जे काही सांगायचंय ते इथेच येऊन सांगायचंस. ओके ओके, ठीक आहे. येतो मी आज संध्याकाळी. नाही, आज नको, उद्या ये. ओके ठीक आहे. हे बघ प्रिया, जे काही मी वागलो बोला, काय इन्फॉर्मेशन? सर, काय विशेष नाहीये, पण सर मगाशी इन्स्पेक्टर भोसलेंना मी बाहेर एका बाईकवर असलेल्या मुलाशी बोलताना बघितलं. तो मुलगा तसा गुंडच वाटत होता, पण ते दोघं बराच वेळ काहीतरी महत्वाचं डिस्कशन करत असल्यासारखे बोलत होते. तो गेल्यानंतर मी भोसलेंना विचारलं की कोण होता, कुठून आला होता. आणि यु नो सर, त्यांनी काय उत्तर दिलं? म्हणे आम्हाला खबरी ठेवावे लागतात. सर, मला एकंदरीत या इन्स्पेक्टर भोसलेचं कॅरेक्टर काही ठीक नाही वाटत सर. येस, मला माहिती आहे की इन्स्पेक्टर भोसले कोणासाठी काम करतो, त्याचे कोणाकोणासोबत संबंध आहेत, सगळं माहिती मला त्याच्याबद्दल. सगळी इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे त्याची. पण सर, तरीही मग तुम्ही ऍक्शन का घेत नाही आहात? सगळं कळतंय मला, सगळी माहिती आहे माझ्याकडे. हा इन्स्पेक्टर भोसले कोणाकोणाशी भेटतो, काय करतो, पण काय करणार? जोपर्यंत एखादा ठोस पुरावा माझ्या हाती येत नाही की ज्या आधारे मी त्याला सस्पेंड करू शकेल, तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. वाईट एका गोष्टीचं वाटतं मिस पूनम की या इन्स्पेक्टर भोसले सारख्या लोकांमुळे आपलं डिपार्टमेंट बदनाम होत आहे. या, यू आर राईट सर. खरं आहे तुमचं म्हणणं. एनिवे, आज माझी आमदार म्हात्रेंसोबत एक महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला जावं लागेल. ओके सर. टेक केअर अबाउट दॅट केस. ओके ओके सर. ओके. आता मलाच या भोसलेवरती नजर ठेवावी लागेल आणि डिपार्टमेंटला लागलेली कीड साफ करायला लागेल. एवढ्या लहान वयात आपल्याला सोडून गेले. जागू,
काय दोष होता तिचा? सगळे विधात्याचे खेळ असतात. हे कुणाच्या प्रारब्धात काय आहे काही सांगता येत नाही. त्याला म्हंटल भेटायचं असेल तर इकडे घरी ये, जे काही बोलायचं असेल ते सगळ्यांसमोर बोल. गेट रेडी फॉर आवर न्यू अल्बम. तुझा गळा गाण्यासाठी लवकरात लवकर तयार हवाय मला. आणि माझा दुसरा अल्बमही असाच हिट करायचाय मला. पालवयाची पहाट